सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाचा तपास करणारी पंजाब दिल्ली पोलीस महाराष्ट्रात पुण्यापर्यंत येऊन पोहोचले। सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्यांमध्ये पोलिसांना 8 जणांवर संशय आहे। या संशयित आरोपींमध्ये महाराष्ट्रातल्या 2 तरुणांचा समावेश आहे। त्यातल्या एकाचं नाव संतोष जाधव आणि दुसरा सौरभ महाकाळ। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सौरभ महाकाळचं खरं नाव सिद्धेश कांबळे असं आहे आणि तो या गुन्हेगारी क्षेत्रात कसा आला याची जी कहाणी आहे ती अतिशय धक्कादायक अशी आहे। असं काय झालं ज्यामुळे नारायणगाव मधल्या साध्यासुध्या घरातला हा मुलगा एक गँगस्टर झाला, तेच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय मुंबई तक। सिद्धू मूसेवाला केसमध्ये जी महाराष्ट्रातली 2 नावं सध्या चर्चेत आहेत त्यातलं पहिलं म्हणजे संतोष जाधव जो मंचरचा आहे आणि दुसरं म्हणजे सौरभ महाकाळ ज्याचं खरं नाव आहे सिद्धेश कांबळे जो नारायणगावचा आहे। सिद्धेश कांबळेच्या आयुष्यात लहानपणीच अशी एक घटना घडली ज्यामुळे तो सिद्धेश कांबळेचा सौरभ महाकाळ झाला। सौरभच्या लहानपणापासूनच त्याच्या आईवडिलांमध्ये सतत कुरबुरी व्हायच्या, टोकाचे वाद व्हायचे, कधी कधी आईवडिलांमधला वाद विकोपालाही जायचा। सौरभ केवळ 9 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या कुटुंबात एक मोठी घटना घडली। नवऱ्यासोबतच्या सततच्या भांडणाला कंटाळून सौरभच्या आईने त्याच्या डोळ्या देखत स्वतःला पेटवून घेतलं। ही घटना घडली, डोळ्यासमोर घडली, त्यात तो 9 वर्षाचा होता। आईचा मृत्यू डोळ्या देखत मुलानं पाहिला आणि त्याचा परिणाम त्याच्यावरती नंतरच्या काळामध्ये होत गेला। आई गेल्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं। दारूच्या आहारी गेलेल्या त्याच्या वडिलांचं मुलावर लक्ष नाही अशी स्थिती आली। दुसरं लग्न केल्यानंतर वडील दुसऱ्या संसारात रमले आणि याने तर सौरभकडे अधिकच दुर्लक्ष झालं। त्यातूनच मग त्याची संगत हे सुद्धा कारणीभूत ठरलं। वाईट मुलांच्या संगतीला लागून तो या गुन्हेगारी क्षेत्राच्या संबंधात आला आणि तिथूनच सिद्धेश कांबळेचा सौरभ महाकाळ झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ महाकाळ या क्षेत्राकडे वळण्याचं मुख्य कारण हे संतोष जाधवच्या संपर्कात येणं असं आहे। सौरभने पुढच्या काळामध्ये संतोष जाधवच्या सांगण्यावरून छोटे गुन्हे करायला सुरुवात केली आणि तेव्हाच गुन्हेगारी विश्वात पाऊले टाकलं। नंतरच्या काळात तो चोऱ्या माऱ्या, धमकी देऊन पैसे उकळणे असे गुन्हे करू लागला। त्यानंतर सर्वात मोठी घटना घडली ती राणा बानखेलेच्या हत्येसंदर्भातली। 1 ऑगस्ट 2021 ला आंबेगावातल्या एकलहरे गावात सराईत गुन्हेगार संतोष जाधवने ओंकार बाणखेले म्हणजे राणा बाणखेलेचा खून केला। दगडाने डोकं ठेचून आणि नंतर गोळ्या झाडून क्रूरपणे हा खून करण्यात आला। या प्रकरणात संतोष जाधव फरार होता आणि त्याला आश्रय द्यायचं काम सौरभ महाकाळने केलं। 2021 मध्ये त्याच्यावरती मकोका प्रकरणातल्या आरोपीला आश्रय दिल्याचा गुन्हा दाखल झाला आणि तिथूनच सौरभ महाकाळ या सगळ्यात आणखीन अडकत गेला। मधल्या काळात दोघंही गायब होते। त्यानंतर 2022 मध्ये राजस्थानातल्या गंगानगर मधल्या जवाहर नगर मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सौरभ महाकाळवरती दाखल झाला। याच काळात सौरभ महाकाळ राजस्थानातल्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात आला आणि आता त्याचं नाव सिद्धू मूसेवाला प्रकरणात संशयित आरोपी म्हणून समोर आले। सध्या संतोष जाधवला मदत केल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली। त्याला 20 जून पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुद्धा चालू आहे। त्यामुळे त्याच्या चौकशीतून अजून काय काय समोर येतं, संतोष जाधवच्या चौकशीतून काय काय समोर येतं याच्यावरूनच आता ह्यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल केले जातील यानंतर सुद्धा आणि त्यांना काय शिक्षा होईल हे ठरणार आहे। मात्र घरातलं वातावरण आणि वाईट संगत यामुळे चांगल्या घरातली मुलं कुठे पोहोचू शकतात हे यातून आपल्याला निश्चितच कळू शकतं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद।